आपल्यासोबत भाजपा नेते राम कदम आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। रामजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे। सध्याच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। भाजपला त्यांनी पाठिंबा दर्शवलाय असं समजते। तुमची पहिली प्रतिक्रिया? देशभरामध्ये सर्वच विरोधी पक्षांनी स्वीकारलंय की 2024 ला पुन्हा एकदा मोदीजीच येणार आणि ज्या पद्धतीची विकासाची कामं देशभर सुरू आहेत आणि मोदीजी आता विश्वव्यापी नेते झाले। संपूर्ण जगाने त्यांना विश्व नेता म्हणून स्वीकारले। तर अशा स्थितीमध्ये स्वाभाविक आहे की त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत याही पूर्वी अनेक लोक आले। आता नितीश कुमार काय करतात ते स्पष्ट करतील, पण ही गोष्ट मात्र खरी आहे की विरोधी पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये काहीही हाती लागणार नाही। त्यापेक्षा मोदीजींसोबत जर गेलो तर खऱ्या अर्थानं त्यांचा पक्षही वाचेल, लोकांची सेवाही करता येईल। अशा सगळ्या वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत। तर त्यामुळे महाराष्ट्रातही तेच घडलं, इतर प्रांतातही तेच घडणार आहे आणि पुन्हा एकदा शिक्कामोर्तब या सगळ्या घटनांचा एवढाच की 2024 ला पुन्हा मोदीजी म्हणजे 3-4 महिन्यानंतर पुन्हा पंतप्रधान म्हणून देशाचे होतील, यात काही शंका नाही। अगदी रामजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय। भाजपचं एक चित्र असं देशभरात आणि जनतेमध्ये असं निर्माण झालेलं आहे। मात्र नितीश कुमार यांनी जो तो निर्णय घेतलेला आहे, त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आणि व्यक्तिमत्व पाहता त्यांच्या या आत्ताच्या क्षणाच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहताय? आता नितीश कुमारांनी काय करायचं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण याही पूर्वीची आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे। मधल्या काळामध्ये चित्र वेगळं घडलं, पण नितीश कुमारांना विकास हा त्यांचा प्राथमिक मूलभूत त्यांच्या विचारांचा गाभा आहे आणि काही काळ दुसऱ्यांबरोबर जाऊन पाहिलं, दुसऱ्यांबरोबर जाऊन पाहिल्याच्या नंतर अगोदर भाजप सोबत असतानाची तुलना केल्याच्या नंतर स्वाभाविकपणे लोकांना वाटतं, एकदा बाहेर गेल्यावर कळतं ना लोक कसे आहेत आणि मग जाणवतं की भाजप बरोबर होतं ते अधिक चांगलं होतं। तर मी नितीश कुमारांच्या बाबतीत असं नाही म्हणणार, त्याने त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही किंवा करतेली आता थोड्या वेळात, पण जे काही आहे ते साधारणपणे सर्व पक्षांचा असाच केलाय। अगदी रामजी, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल तुमचे आभार।